पावसाने घातले थैमान, वादळी वाऱ्याने केले नुकसान, शेतकरी बांधवांची करुण कहाणी ऐकूया आपण त्यांच्या जुबानी। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात असलेल्या कुंभारझरी गावात मान्सून पूर्व आसमानी संकटाने लावली हजेरी। दीपक गजानन चव्हाण यांच्या शेतातील अस्तव्यस्त झालेले सौर पंप वादळी वाऱ्यांचा प्रकोप दाखवत आहेत। वादळी वाऱ्याने धुमाकूळ घालून शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान केलेले असून शेतातील सौर ऊर्जा प्लेटीचे अतोनात नुकसान झालेले आहे। सदरील शेतकरी यांनी सौर ऊर्जा कंपनीला फोन केला असता त्यांनी सांगितले की अगोदर तुम्ही स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत येथे तक्रार करा आणि पंचनामा करून घ्या, नंतर आम्हाला त्याचा अहवाल सादर करा। परंतु वेळेवर पंचनामे होत नसल्याने आणि तापमान वाढत असल्याने शेतातील माल पाण्या वाचून वाळत आहे। कष्टकरी शेतकरी बांधवांना झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाची केव्हा मदत होईल, हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडलेला लोकप्रश्न। हेमचंद्र चिंदोटे, जिल्हा प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। तर आपल्या सोबत जे शेतकरी आहेत ज्यांच्या सौर ऊर्जा प्लेटचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या सोबत आज त्यांच्या व्यथा आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। सर, तुमचं नाव सांगा थोडक्यात। माझं नाव दीपक गजानन चव्हाण। हा जो सौर ऊर्जा आहे माझ्या आईच्या नावावर आहे, तारामती गजानन चव्हाण। गट नंबर 200 गट नंबर 27 मध्ये आहे। वादळी वाऱ्यामुळे प्लेटची नुकसान झाली, टिचली। फार जवळपास 4 दिवसापासून आमचा सौर ऊर्जा बंद आहे, कारण पिकं सुद्धा वाळत आहे, जनावरांना सुद्धा पाणी नाही। अद्यापही सौर यांना कळवलेलं आहे आम्ही, जे CRI कंपनीचा जो पंप घेतलेला आहे हा सौर ऊर्जाचा, त्यांना कळवलेला आहे, पण त्यांना पंचनामा पाहिजे, स्पॉट पंचनामा ग्रामपंचायतची लेखी पाहिजे, ते आपण त्यांना उद्या देणार आहोत। मग अद्याप तुमचं सौर ऊर्जा जे आहे CRI कंपनीचं, त्यांचे अधिकारी कर्मचारी कोणी पाहणी करायला आले का? नाही, अद्याप तरी कोणी आलेलं नाही। नाही। बरं, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे बा, स्पॉट पाणी ग्रामपंचायत ज्यावेळेस आम्हाला लेटर पॅड देईन आणि ज्यावेळेस पेपरला बातमी येईल त्यावेळेस आम्ही इथे येऊ। सौर ऊर्जा बंद झाल्यामुळे तुमच्या शेतातल्या मालाची आज काय परिस्थिती? कारण 42-43 डिग्री सेल्सिअस मध्ये आहे, तर आमचं ऊस पीक नुकसान होऊ राहिलं आहे। त्यातल्या जनावरांना जे पाणी याच्यापासून स्रोत होता आम्हाला जनावरांना पाणी देण्यासाठी सौर ऊर्जापासून, तोही 4-5 दिवसापासून बंद झालेला आहे। तात्काळ त्यांनी येऊन आमचं सौर ऊर्जा क्लिअर करून देण्यात यावं। प्लेटा ज्या खराब झालेल्या त्या बदली करून आमचं सुरळीत सौर ऊर्जा चालू करून देण्यात यावं। तर अशा प्रकारचं शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। उन्हाचं तापमान वाढत असता आता सौर ऊर्जा बंद पडल्यामुळे मालाचं खूप मोठं नुकसान दिसतंय, माल वाळू लागलेत। अशा प्रकारचे गंभीर परिस्थिती या शेतकऱ्यांसमोर आहेत। परंतु आता हे कंपनीचे अधिकारी कर्मचारी केव्हा याची पाहणी करतील आणि केव्हा यांना पूर्ववत चालू करून देतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। हेमचंद्र चिंदोटे, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र।